श्री निसर्गदत्त महाराज हे 20व्या शतकातील एक महान अद्वैत वेदांत तत्वज्ञ आणि आत्मज्ञानी गुरु होते. त्यांचे मूळ नाव मारुती शिवरामपंत कांबळी होते. त्यांचे विचार अत्यंत थेट, स्पष्ट आणि अनुभवजन्य होते. त्यांच्या शिकवणीचा गाभा खालीलप्रमाणे मांडता येईल. मी आहे ही जाणीव. महाराजांच्या शिकवणीचा केंद्रबिंदू मी आहे ही मूलभूत जाणीव आहे. ही जाणीव कोणत्याही विशेषणांशिवाय, उपाधींशिवाय असते, केवळ शुद्ध अस्तित्वाची जाणीव. ते म्हणत की मी आहे या जाणीवेचा उगमाचा शोध घेणे, तिच्यावर लक्ष केंद्रित करणे हेच साधनेचे मुख्य सूत्र आहे. ही जाणीव सर्व अनुभवांच्या आधी आणि नंतर असते. देह-मन हे मी नव्हे. आपण स्वतःला जे शरीर आणि मन समजतो ते खरे मी नाही. शरीर आणि मन हे तात्पुरते आणि बदलणारे आहेत. मी आहे ही जाणीव या देह-मनाच्या पलीकडची आहे. या देह-मनाशी तादात्म्य पावल्यामुळेच दुःख निर्माण होते. जग हे एक स्वप्नवत किंवा आभास माया. हे जग आणि त्यातील अनुभव हे स्वप्नाप्रमाणे क्षणभंगूर आणि आभासी आहेत. जसे स्वप्नातील जग जागे झाल्यावर खरे वाटत नाही, तसेच हे जागृत अवस्थेतील जग ज्ञानाच्या प्रकाशात खरे वाटत नाही. हे जग मी आहे या जाणीवेवरच आधारलेले असते. मी आहे ही जाणीव नसेल तर जगाचे अस्तित्वही जाणवत नाही. आत्मविचार, सेल्फ इन्क्वायरी. मी कोण आहे, हू ॲम आय हा प्रश्न सतत स्वतःला विचारणे आणि मी आहे या जाणीवेच्या मुळाशी जाणे हा त्यांच्या साधनेचा मार्ग होता. या प्रक्रियेतूनच खऱ्या स्वरूपाचे आत्म्याचे ज्ञान होते. परब्रह्म, दी ॲब्सोल्यूट. मी आहे या जाणीवेच्याही पलीकडे असलेले अंतिम सत्य म्हणजे परब्रह्म. ते शब्दातीत, विचारातीत आणि अनुभवातीत आहे. ते निर्गुण, निराकार आणि अद्वैत आहे. सर्व काही त्यातूनच उत्पन्न होते आणि त्यातच विलीन होते. मी आहे ही जाणीवसुद्धा त्या परब्रह्मातच विरघळून जाते. अद्वैत, नॉन ड्युॲलिटी. कर्ता, कर्म, जग, ईश्वर आणि आत्मा हे वेगळे नसून एकच आहेत. सर्व भेद हे केवळ वरवरचे आहेत. अंतिम सत्य एकच आहे. साक्षीभाव, विटनेसिंग. शरीर आणि मनाच्या क्रियांकडे तसेच जगातील घटनांकडे तटस्थपणे साक्षीभावाने पाहणे. यामुळे आपण त्यांच्याशी तादात्म्य पावत नाही आणि दुःखापासून मुक्त होतो. गुरुची भूमिका आणि स्वप्रयत्न. सद्गुरू मार्ग दाखवतात, पण अंतिम शोध स्वतःलाच करावा लागतो. महाराजांनी स्वतःच्या अनुभवावर आणि थेट ज्ञानावर भर दिला. त्यांनी सांगितले की तुम्ही ते आहात ज्याला तुम्ही शोधत आहात. सध्याच्या क्षणात जगणे. भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या चिंतेतून मुक्त होऊन सध्याच्या क्षणात पूर्णपणे जगणे महत्त्वाचे आहे. सारांश. निसर्गदत्त महाराजांचे विचार आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात. ते सांगतात की आपण केवळ देह-मन नसून त्याच्या पलीकडचे शुद्ध चैतन्य मी आहे ही जाणीव आहोत आणि अंतिमतः त्याही पलीकडचे परब्रह्म आहोत. या सत्याचा अनुभव घेण्यासाठी आत्मविचार आणि मी आहे या जाणीवेत स्थिर राहणे आवश्यक आहे. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आय ॲम दॅट, मी ते आहे, हे त्यांच्या शिकवणीचे सार असून जगभरातील साधकांसाठी ते प्रेरणास्त्रोत आहे.